सुट्टी द्यायच्या मध्ये काय करावं आता. पहले ही गेंद को मिड ऑन पर खेला है जब तक वहां फील्डर गेंद को रोक रही है। एक रन की मदद से अपना खाता शुरू करते हुए एक रन की मदद से पूजा कपूर ने अपना अकाउंट शुरू किया है। मीनाक्षी भंडारी ऑन साइड में स्क्वायर लेग की तरफ, लेकिन फील्डर है वहां जब तक गेंद को रोकती। एक रन और, तो दोनों बैटर ने अपना एक एक रन बनाकर खाता शुरू कर दिया है। 2 रन, कोई विकेट नहीं। सुचिता सुरव से अगली गेंद इस बार खेला है फिर से स्क्वायर लेग की तरफ और एक रन। 3। Second match of the day between Safari taking on Nexon Star. सभी जो टीमें हैं, टीमों के जो नाम हैं, सभी गाड़ियों के नाम हैं, व्हीकल्स के नाम हैं। और बहुत खूबसूरत स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। फुल टॉस गेंद थी और उसका बहुत अच्छा उपयोग करते हुए पूजा कपूर ने ये चौका लगाया है। 5 रन। सुचिता अगली गेंद लेकर पूजा के लिए, इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खेलने की कोशिश, लेकिन गेंद के लाइन में तो नहीं पहुंच पाई। अगली गेंद सुचिता की, इस बार गेंद को शॉर्ट आर्म पुल किया है स्क्वायर लेग की तरफ, फील्डर है वहां। 1 रन और, 8 रन। 8। पहला ओवर समाप्त हो गया है। पहले ही ओवर में सफारी वॉरियर्स ने 8 रन बनाए हैं। सफारी वॉरियर्स ने टॉस जीता है, पहले बैटिंग करने का फैसला किया है। देखना है कि अपने 6 निर्धारित ओवरों में कितने रनों का लक्ष्य बनाते हैं। बॉलर्स नेम प्लीज। बॉलर अच्छी गेंद थी स्टंप के ऊपर। आकांक्षा बार से, ओ बैट्समैन को तैयार होने दीजिएगा। आकांक्षा अगली गेंद लेकर पूजा के लिए, लेग स्टंप के बाहर वाइड बॉल का सिग्नल। 9 रन। अच्छा स्ट्रोक, लेकिन वहां फील्डर जब तक गेंद को रोक रही है। 1 रन। 1 रन की मदद से सफारी पहुंचे हैं अब 10 रनों पर। 10। लेग स्टंप के बाहर से गेंद को निकाल दिया है, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है। 4 रन के लिए। अच्छा स्ट्रोक मीनाक्षी भंडारी का। स्कोर पहुंचता सफारी का अब 14 रनों पर। 14। ऑफ स्टंप के बाहर इस बार खेलना चाहते थे, लेकिन अपने बैट पर कनेक्ट नहीं कर पाए। 14 फॉर नो विकेट। दूसरे ओवर की आखिरी गेंद बाकी रह गई है। आकांक्षा की गेंद और फिर से ऑफ स्टंप के बाहर से, इस बार ये वाइड बॉल का सिग्नल अंपायर का, और इस बीच 1 रन और दौड़कर पूरा कर लिया है। तो 2 ओवर के बाद बल्कि 1 गेंद और फेंकनी पड़ेगी। 16 रन।
अच्छा स्ट्रोक, कवर में से गेंद को खेल दिया है 4 रन के लिए, अच्छा स्ट्रोक। ओवर समाप्त हो गया है, 2 ओवर में ही सफारी वॉरियर्स ने 20 रन बना लिए हैं, 24 नो विकेट। सफारी और नेक्सन के बीच ये मैच चल रहा है। टियागो फाइटर्स और हैरियर का मैच समाप्त हो गया है। हैरियर्स ने 10 रन से जीता था। पहले बैटिंग करते हुए 6 ओवर में 2 विकेट के नुकसान पर 60 रन बनाए थे और जवाब में टियागो की टीम ने 3 विकेट के नुकसान पर 50 रन बनाए। 10 रन से मैच हार गई है टियागो की टीम, लेकिन चिंता का विषय नहीं है, सभी टीमों को 2-2 मैच खेलने का अवसर है। बॉलर्स नेम प्लीज। पूजा 11 रन पर और मीनाक्षी भंडारी नॉट आउट है 6 रन पर। 2 ओवर के बाद 20 रन 20। श्रद्धा सोनटक्के आ रही है बॉलिंग करने के लिए। श्रद्धा टू मीनाक्षी। अच्छा स्ट्रोक, मिड विकेट पर फील्डर है वहां, जब तक गेंद को रोकती 1 रन। 21 कोई विकेट नहीं। सभी जो टीमें हैं गाड़ियों की, व्हीकल्स के जो निर्माता है उनके नाम पर ये टीमें सफारी, नेक्सन, टिएगो, एल्ट्रोज, पंच, हैरियर, ये सब गाड़ियों के नाम हैं, व्हीकल्स के नाम। और श्रद्धा के स्थान पर अब दूसरी बॉलर को बुलाया है बॉलिंग करने के लिए। हाँ। ऑफ स्टंप के बाहर से और खेलने की कोशिश, और ये बैट का बाहरी किनारा लिया था, इस वजह से ये पहला विकेट जाता हुआ। 22 रन 1 विकेट के नुकसान पर। मीनाक्षी भंडारी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और खेलना चाहते थे। बैट का बाहरी किनारा विकेट कीपर के पास। मीनाक्षी भंडारी आउट होकर पेविलियन में, और उनका स्थान लेने के लिए नई बैटर जा रही है। बैटर्स नेम प्लीज। रूपाली। हाँ, रूपाली नई बैटर जा रही है। सफारी वॉरियर्स ने टॉस जीता है, पहले बैटिंग करने का फैसला किया है। ऑफ स्टंप के बाहर। ऑफ स्टंप के बाहर फिर से लगातार 2 डॉट बॉल। सुचिता। ओवर समाप्त हो गया है। 3 ओवर के बाद सफारी वॉरियर्स ने केवल 22 रन बनाए हैं 1 विकेट के नुकसान पर। 22 फॉर 1। रुद्रा मोटर्स वुमेन्स प्रीमियर लीग अष्टपहलू स्पोर्ट्स के माध्यम से और 3M कार केयर, प्रथम स्पोर्ट्स मैनेजमेंट, इन सभी व्यावसायिक प्रतिष्ठानों के मदद से इस शानदार टूर्नामेंट का आयोजन किया है रुद्रा मोटर्स ने। रुद्रा मोटर्स की ओर से श्री संतोष माने सर और श्री नितिन देशमुख सर, इनका बड़ा योगदान इस टूर्नामेंट को आयोजित करने में। पारी का 4था ओवर शुरू होने जा रहा है। प्रीति पड़ाले। पूजा को नॉट आउट है 11 पर, लेग स्टंप के बहुत ज़्यादा बाहर, वाइड बॉल का सिग्नल। 1 रन की मदद से स्कोर पहुंचा है अब 23 रनों पर। 23। ओ फिर से खेलने की कोशिश।
नाही ती पोरं गेला तिकडे विनोद इकडचं बांधा ना विनोद एवढं बांधा पडतंय ते सर 2 मिनिटं मी टीम बोलून दे पुढच्या ओके 24 रन 1 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है। चौथा ओवर चल रहा है। प्रीति पडाड़ी ओ सीधे जाकर गेंद उनके स्टंप से टकराई है। क्लीन बोल्ड आउट किया है। 24 रन 2 विकेट के नुकसान पर। स्टंप पर गेंद थी। गेंद को अक्रॉस द लाइन ऑन साइड में खेलने का प्रयास किया था और क्लीन बोल्ड आउट हो गई है रूपाली। इस बीच नई बैटर पहुंच रहे हैं मैदान पर। 24 रन 2 विकेट के नुकसान पर। बैटर्स नेम प्लीज। नई बैटर पुढचे मॅच आहे अल्ट्रॉस चॅलेंजर्स आणि पंच टायटन्स मध्ये। अल्ट्रॉस चॅलेंजर्सचे जेवढे प्लेयर असतील त्यांनी लगेच स्टेजच्या जवळ यायचे। मारिया मुखर्जी, निकिता आजबे, नीता कापेकर, मीनाक्षी शिंपी, पारुल जैन, माधुरी, शालिनी टेकाळे, प्रीती पाडळे, टीम अल्ट्रॉस लगेच यायचे। टीम पंच टायटन्स पूर्वा धायगुडे, नूतन गायकवाड, शैला शोभिना, सुभद्रा, सविता, कुसुम मेमाने, प्राजक्ता गाडे, रानू मिश्रा, हिना, करिश्मा। पंच टायटन्स लगेच इथे स्टेज जवळ आणि अल्ट्रॉस चॅलेंजर्स। चार ओवर के बाद 29 रन 2 विकेट के नुकसान। और अभी 2 ओवर का खेल बाकी रह गया है सफारी वॉरियर्स के पास। 12 गेंदें बाकी हैं अपने स्कोर में और बढ़ोतरी करने के लिए। टॉस जीतकर पहले बैटिंग करने का फैसला किया है सफारी वॉरियर्स ने। सर्वांनी वर यायचंय। वर बोलू दोन्ही संघांनी वर यायचंय मॅडम। सर्वांनी वर या। अल्ट्रोज आणि पंच मिड ऑफ पर खेल दिया है। जब तक वहां फील्डर गेंद को रोक रही है 1 रन। प्रियंका परिहार नई बैट्समैन पहुंची थी मैदान में। 30 रन 2 विकेट के नुकसान पर। कार्मे लाइन लेग स्टंप के बाहर वाइड बॉल 31। अच्छा स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री की तरफ नहीं पहुंच पाएंगे वहां फील्डर। 4 रन की मदद से स्कोर पहुंचा है 35 पर 35 नाउ। 5वां ओवर चल रहा है आज के दिन का ये दूसरा मैच रुद्रा मोटर्स की तरफ से आयोजित जागतिक महिला दिन के उपलक्ष्य में क्रिकेट की टूर्नामेंट, क्रिकेट का इवेंट, क्रिकेट फेस्टिवल ऑफ स्टंप के बाहर इस बार खेलने की कोशिश। ओ अच्छा स्ट्रोक इस बार एक बाउंस के साथ गेंद पहुंचती हुई लॉन्ग ऑन के ऊपर से 4 रन के लिए 39 फॉर 2।
ऑफ स्टंप के बाहर से इस बार सामने की तरफ खेल दिया है और एक बाउंड्री, और इस तरह से ये 5वां ओवर समाप्त हो गया है। सफारी वॉरियर्स ने 43 रन बना लिए हैं, 43 फॉर 2 आफ्टर 5 ओवर्स। पूजा कपूर 28 रनों पर नॉट आउट है, 14 गेंदों में 6 चौके लगाए हैं। अभी भी जो उन्होंने चौका लगाया था, छठा चौका था उनकी तरफ से। अच्छी बैटिंग कर रही है पूजा कपूर। नई बॉलर आ रही है। आकांक्षा सामने की तरफ खेल दिया है, विकेट कीपर वहां पहुंची है। दोनों बैटर एक ही एंड पर हो गई थी, लेकिन रन आउट करने का गोल्डन चांस था, गवा दिया है। 1 रन की मदद से स्कोर पहुंचता हुआ अब 44 रनों पर 44। आकांक्षा अब गेंद करेंगे पूजा को। पूजा नॉट आउट है 28 रनों पर। अच्छी पारी खेल रही है अपनी टीम के लिए। फुल टॉस बनाते हुए गेंद को ऑन साइड में खेल दिया है। 7वां चौका जा रहा है उनकी पूजा की बैट से। 7वां चौका पहुंचे है 32 रनों पर। स्कोर पहुंचता हुआ 48 रनों पर 48। अच्छा स्कोर बना लिया है सफारी वॉरियर्स ने टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए। इसके पहले जो मैचेस हुए थे, दोनों टीमों ने 50-50 से ज़्यादा रन्स बनाए थे। हेरियर ने 60 रन, टिएगो ने 50, सफारी ने बनाए हैं अब 48 रन। तो एवरेजली, और सीधे वहाँ फील्डर के पास कोई रन नहीं, डॉट बॉल। 48 फॉर 2। 3 गेंदे बाकी है सफारी के बैटिंग में। फुल टॉस बनाते हुए, और इस बार ये 8वां चौका है पूजा कपूर के बैट से आने वाला। उनका अपना स्कोर अब पहुंचा है 36 रनों पर। 17 गेंदों में 8 चौके लगाए हैं, और इसी के साथ सफारी के 50 रन पूरे हो गए हैं। 52 रन 52। ऑन साइड में मिड ऑन पर ढकेला है, और जब तक वहाँ मिड ऑन के फील्डर गेंद को रोक रही है, 1 रन लेने का मौका था पूजा के पास। पहुंची है 37 रनों पर, और सफारी पहुंचे हैं अब 53 रन 2 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर वाइड बॉल का सिग्नल, एक अतिरिक्त रन की मदद से स्कोर पहुंचा है 54 रनों पर 54। ऑफ स्टंप के बाहर, और ये पारी समाप्त हो गई है सफारी वॉरियर्स की। 6 ओवर के बाद 54 रन 2 विकेट के नुकसान पर ओवर समाप्त हो गया है। 54 फॉर 2, 54 रन 2 विकेट के नुकसान पर। और इस तरह से रुद्रा मोटर्स के ओर से आयोजित जागतिक महिला दिन के उपलक्ष्य में वुडलैंड्स प्रीमियर लीग 2024 54 रन बनाए हैं, और मैच जीतने के लिए नेक्सन के सामने अब 55 रन बनाने का लक्ष्य है। नेक्सन स्टार वांट्स टू मेक 55 रन्स टू विन। सफारी वॉरियर्स आणि निक्सन स्टार या संघातला हा सामना एक डाव संपलेला आहे। आता सफारीने आपल्या 6 षटकामध्ये 2 गडी बाद 54 धावा केलेले आहेत। हॅलो हॅलो, माने सरांना विनंती आहे की त्यांनी प्रमुख पाहुण्यांना घेऊन यायचे आत्ताच्या टॉससाठी। तेंडुलकर सर आपल्यासोबत आहेत। पुढच्या मॅचचा टॉस आपण करतोय। दोन्ही टीमला विनंती आहे, टीम
त्यांच्या हस्ते टॉस उडवा. पंच घेतले आता पंचची मॅच पुढची आहे. हा तुमची मॅच पुढची आहे. यानंतरची मॅच अल्ट्रॉज आणि हॅरियर मध्ये. हॅरियरचे कॅप्टन पंच आणि अल्ट्राची मॅच आता. टाइम टेबल बघा ना, एका टीम मध्ये नाही ते. आता वेगळे याच्यात आहेत का? ओके ओके ओके. अल्ट्रॉज अल्ट्राची टीम कुठली इकडची? हा टीम अल्ट्रॉजचे कॅप्टन प्लीज. टीम हॅरियर या मॅडम. पंच तुमची टीम रेडी केली आहे. मॅडम तुमच्या सायली मॅडम मी सांगतो एका दिवसामध्ये कोण छापणार सांगा तुम्हाला. टीम अल्ट्रॉज वर्सेस टीम हॅरियर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. शालिनी मॅडम आपल्या सोबत आहेत, टीम अल्ट्रॉजच्या कॅप्टन. आणि हॅरियरच्या कॅप्टन आहेत आपल्या सोबत पूर्वी मॅडम. मी आपल्या पाहुण्यांना विनंती करतो, तेंडुलकर सरांना विनंती करतो की त्यांनी टॉस करायचा आहे. पूर्वी मॅम विल कॉल. टेल्स इज द कॉल. हेड्स इट इज. टीम अल्ट्रॉज वॉन द टॉस. मॅम काय कराल तुम्ही? बॅटिंग करायला मी. ओके, एनी स्पेसिफिक रिझन बॅटिंग बद्दल? विनर टीम आमच्यासोबत आली आहे त्यामुळे ते रिझन आम्ही शोधले. ओके, आणि टुर्नामेंट ऑर्गनायझेशन आणि या सगळ्या खूप छान आहे खरंच. आज लेडीज दिनानिमित्त जे काही तुम्ही इथं मॅचेस ठेवलं त्या हे करून आम्हाला खूपच छान वाटतंय आणि कुठेतरी आम्हाला तुम्ही पुढे घेऊन जाते त्यामुळे खरंच खूप तुमचे आभार. थँक्यू. थँक्यू. चांगले एंटरप्रेनर आहेत. मॅडम चांगले ब्रँड आहे. शालिनी सॅलड बनव अप्रतिम हा. एकदम चांगलं सॅलड. यू कॅन गेट बेस्ट व्हेज आणि नॉन व्हेज सॅलड. पूर्वी मॅम बॉलिंग आली तुमची पहिली मार्जिनने जिंकली. तर आता काय प्लॅन असेल? स्ट्रॅटजी तर असं काही खास नाही आहे. मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. माझी इच्छा होती की आम्हाला परत बॅटिंग यावी, बट इट्स ओके, आम्ही ह्याच्यामध्ये पण जिंकू. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. थँक यू ऑल द गेस्ट. न्यूज फ्रॉम द सेंटर इज टीम अल्ट्रॉज वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. सामना जिंकण्यासाठी नेक्सनला 55 धावा पाहिजेत. 36 चेंडू आणि 55 धावा असं सुरुवातीचं समीकरण आहे असं म्हणता येईल. पहिल्याच चेंडूला मिडॉनच्या दिशेने मारलेलं आहे, जोरदार तडकावलंय आणि दरम्यान तिथं क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवते. एकच धाव. एकेरी धावेने आकांक्षा बारसेने आपलं खातं उघडलेलं आहे आणि आता दुसरी आघाडीची जी बॅटर आहे सुचिता. पुढचा चेंडू सुचितासाठी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या होते ती 2. पूजा कपूर. पुढचा चेंडू सुचितासाठी. जोरदार फटका मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू अडवते. दरम्यान आणखी एक धाव. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या आता झाली ती 3.
चांगला फटका मारलेला आहे, परंतु मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आपल्या डावीकडे जात चेंडू अडवलेला आहे. एकेरी धावेनी संघाची धावसंख्या आता होते ती 5. ओ, फटकायचा प्रयत्न, बॅट त्रिफळा बाद झालेली आहे. सरळ जाऊन चेंडू त्यांच्या यष्टेंवर आदळलेला आहे आणि अशा प्रकारे नेक्सन स्टार्स बॅटर. नेक्स्ट बॅट्समन, बॅटर्स नेम प्लीज. नवीन बॅटरचं नाव सांगा. थांबा थांबा. बाटी नवीन बॅटरचं नाव. रेडी. सरळ गोलंदाजाकडेच चेंडू खेळून काढलेला आहे. पहिलं षटक संपलंय. 1 गडी बाद 5. श्रुती भोसले 0वर आणि सुचिता 2 धावांवर. 55 धावा करायचं आव्हान आणि पहिल्या षटकात फक्त 5च धावा केलेल्या आहे. 1 गडी बाद. तिकडे धर्मशाळामध्ये भारताने इंग्लंडच्या विरुद्ध 1 गडी बाद 257 धावा केलेल्या आहेत. रोहित शर्माने शानदार शतक केलंय 100 आणि शुभमन गिल 96 धावांवर नाबाद आहे. 1 गडी बाद 5. रुद्रा मोटर्स महिला दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेचा आजचा हा दुसरा सामना. शुभांगी डावेष्टीच्या बाहेर फटकायचा प्रयत्न. चेंडू काय बॅटमध्ये आलेला नाहीये. उंचावून फटका मारलाय मिडॉनच्या दिशेने आणि हा झेल होता, परंतु झेल सुटलेला आहे. चेंडू हातात आला होता परंतु होल्ड करता आलेला नाहीये. चेंडू हाताला लागून रिबाउंड झालाय. डेड बॉलचा सिग्नल. 1 गडी बाद 7. पुढचा चेंडू शुभांगी पाडोळे. फटकायचा प्रयत्न. चेंडू आतल्या कडेला लागून यष्टीरक्षकाकडे. नाव रुद्रा मोटर्स. 1 गडी बाद 7. सुचिता पुन्हा एकदा खेळायला तयार आणि गोलंदाज शुभांगी. पुन्हा एकदा आणखी एक निर्धाव चेंडू आणि बाद. पंचांनी बाद दिलेले. बहुतेक स्टंपिंग केलं असावं. 2 गडी बाद 7 धावा. पुढे जाऊन फटकायचा प्रयत्न परंतु चेंडू काही बॅटमध्ये आलेला नाहीये आणि बाकीचं काम केलं ते पूजा कपूरने. स्टंपिंग केलं, यष्टीचित म्हणतात मराठीमध्ये. आणि दरम्यान नवीन बॅटर 2 गडी बाद 7 धावानंतर मैदानात जाते ती. बॅटर्स नेम प्लीज.
प्रीती पाडळे नवीन बॅटर. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर वाईड बॉल. 2 बाद 8. यास हा चेंडू मारलाय मिड विकेटच्या बाजूने. तिथं क्षेत्ररक्षक आहे, व्यवस्थित काही चेंडू अडवता आलेला नाही आहे आणि फलंदाजांना वेळ आहे, संधी आहे दुसरी धाव घेण्याची. 2 धावांनी संघाची निक्सनची धावसंख्या आता 2 षटकं संपल्यानंतर 2 गडी बाद 10 धावा. 55 धावा करायचं आव्हान, परंतु पहिल्या 2 षटकात फक्त 10 धावा केलेल्या आहेत आणि त्यांचे 2 गडीही बाद झालेले आहेत. प्रीती पाडळेला नॉन स्ट्रायकर सेंडला आहे. श्रुती भोसलेला गोलंदाजी करण्यासाठी पूजा कपूर. आपलं वैयक्तिक दुसरं षटक. पहिल्या षटकात 5 धावा देऊन 1 गडी बाद केला आहे. शुभांगीने पण आपल्या पहिल्या षटकात 5 धावा देऊन 1 गडी बाद केलेला आहे. नवीन षटक सुरू होतं आहे पूजाचं. उजव्या यष्टीच्या बाहेर बॅटची बाहेरची कड घेतलेली आहे. 1 धाव. 11. मिड ऑन. आणखी 1 धाव. 15. दोन गडी बाद 15. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पूजा कपूर. पुढचा चेंडू पुन्हा गोलंदाजाकडे खेळून काढलाय. षटक संपलेलं आहे. 3 षटकानंतर 2 गडी बाद 15 धावा. 15 for 2 after 3 overs. नवीन गोलंदाज नवीन प्राजक्ता. चेंडूला मिडॉनच्या दिशेने आणि पंचांनी डेड बॉल घोषित केलेला आहे. डेड बॉल. हा चेंडू काउंट होणार नाही आहे. पुन्हा टाकावं लागणार आहे. प्राजक्ता येरुणकर, प्रीती पडाळे आणि श्रुती भोसले मैदानावर. प्राजक्ताचा चेंडू प्रीतीसाठी. चांगला फटकावलाय परंतु तिथं क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय. 1च धाव. नाही. पुन्हा डेड बॉल.
तीन षटकानंतर 2 गडी बाद 15 नेक्सन स्टार्सचा स्कोर. 18 चेंडू बाकी आहेत, 40 धावा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. मिड ऑन पर नहीं रोक पाई, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. 19 फॉर 2. 16 चेंडू आणि 36 धावा. यानंतर जो सामना होणार आहे अल्ट्रोज आणि पंच या दोन संघादरम्यान. अल्ट्रोजनी नाणे पंच नाही. ओके बर ओके. वाईट बॉल. संघाची धावसंख्या 20. 16 चेंडू आणि 35 धावा. ओके ठीक आहे. ओ डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. आणखी एक वाईट बॉलची घोषणा आणि संघाची धावसंख्या 22. 2 गडी बाद 22. मिडॉनकडे खेळून काढलाय आणि तिथं मिसफिल्ड, परंतु अतिरिक्त धाव नाही, फक्त एकच धाव. 4. 2 गडी बाद 23. मीनाक्षी भंडारी पुढचा चेंडू डाव्या हाताने हवेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे पण मागे आहे. एक धाव. 24. षटक संपलेले. 4 षटकानंतर 2 गडी बाद 24 धावा. फक्त 12 चेंडू राहिलेले आहेत आणि अजूनही नेक्सन स्टार्सला सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. 31 इन 12 बॉल्स. चला जरा लवकर लवकर, जास्त वेळ घालवू नका. आपल्याला आणखीन भरपूर सामने खेळायचे आहेत. नवीन षटक सुरू होते. षटक क्रमांक 5. प्रियांका. आणि यावेळेस मात्र चेंडू मिड विकेटकडे खेळून काढलाय. चला जरा लवकर लवकर. प्रियांका 2 बाद 24. प्रियांका आणखी एक निर्धाव चेंडू.
उंचावून मारलाय फटका आणि यावेळेस मात्र एक धाव मिळणार आहे. एकेरी धावेनी संघाची धावसंख्या 25. त्या हळूवार पद्धतीने चेंडू टाकतायत. चेंडू जातच नाहीये. स्लो बॉल आणि यावेळेस मात्र चांगला फटकावलेला आहे आडव्या बॅटने आणि चेंडू मिड विकेटकडे. एक धाव. एकेरी धावेनी संघाची धावसंख्या आता 26. 9 चेंडू राहिलेत आणि 29 धावा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. 5वं षटक चालू आहे. ओ, त्यांनी बहुतेक नाश्ता केलेला दिसत नाहीये. जोरात मारा जरा मॅडम. तुमच्या बाकीचे संघातले खेळाडू म्हणतात की फटकेबाजी होत नाहीये. 2 बाद 27. पुढचा चेंडू. 5वं षटक चालू आहे. यावेळेस मात्र फटका मारायचा प्रयत्न, परंतु साहजिकच आहे की आपण कधी क्रिकेट जास्त खेळले नसाल किंवा प्रोफेशनल खेळाडू नाही आहेत, त्याच्यामुळं असं होतं. परंतु आपल्याला सर्व काही मान्य आहे. पुढचा चेंडू. आणि यावेळेस हा मिडऑनच्या दिशेने. 5 षटकं संपलेली आहेत आणि 5 षटकानंतर 2 गडी बाद 29 धावा. 5 षटकं संपलेत. शेवटचं. हॅलो, टीम अल्ट्रॉज आणि टीम हॅरियर रेडी राहायचंय. टीम अल्ट्रॉज आणि टीम हॅरियर दोन्ही डगआउट जवळ यायचे. पुढची मॅच चालू करणार आहे आपण लगेच. टीम अल्ट्रॉज आणि टीम हॅरियर. अल्ट्रा आणि हॅरियर्स दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती की त्यांनी इकडे पेंडॉलमध्ये यायचं स्कोर कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅरियर आणि अल्ट्रोज. वाईट बॉल. संघाची धावसंख्या 30वर 30. आडव्या बॅटने चेंडू मिडऑनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एकच धाव. 31. 31. डाव्या इष्टीच्या बाहेर आणखी एक वाईट बॉल. 32. हवेत चेंडू आणि झेल काय घेता आलेला नाहीये. चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून मागे आलेला आहे. फक्त एकच धाव. 33. हॅलो, 2 गडी बाद 34. पंच. दोन्ही पंच आणि दोन गडी बाद 34.
नवीन बॅटर मैदानात जाते ती बॅटर्स नेम प्लीज. फक्त 2 चेंडू राहिलेले आहेत. औपचारिकता 2 चेंडू आणि 21. नेक्सन अर्चना गुट्टे पहिल्या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळलेले आहे आणि 1 धाव घेतलेली. अर्चनाने आपलं खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 35. फक्त 1 चेंडू आता राहिलेला आहे. शेवटचा चेंडू या दुसऱ्या सामन्यातला आणि फटकावलंय मिडॉनच्या दिशेने पुन्हा एकदा आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या आता झाली ती 36 आणि त्याचबरोबर आता हे षटक संपलेलं आहे. सफारी वॉरियर्सने हा सामना 18 धावांनी जिंकलेला आहे. 18 धावांनी सामना जिंकलेला आहे. हॅलो, हॅरियर टीमला विनंती. हॅरियर टीमने लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. टीम हॅरियर, कॅप्टन पूर्वी मॅम, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. म्हणजे कसं आता समजा टीम खेळायला नाही ना तर त्यांनी जेवून घ्यायचं. मॅच झाली ना, प्लेअर ऑफ द मॅच आणि फायटर.